नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासामध्ये दीपदान का करावे, दीपदानाचे महत्त्व काय आहे, दीपदान केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो आणि दीपदान कोठे करावे, दीपदान कसे करावे आणि दीपदान केल्याने आपल्याला काय प्राप्त होते याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर बघा, अधिक मास हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. त्यामुळे या महिन्यात केलेले जप, दान, पूजा, उपवास आणि विशेषतः म्हणजे दीपदान याला अत्यंत महत्त्व दिलं आहे. आणि दीपदान केल्याने आपल्याला अनेक पटीने फळ भेटतं असेही मानले जाते. म्हणून अधिक मासामध्ये आवर्जून दीपदान करावे. तर हिंदू धर्मामध्ये दीपाला अत्यंत पवित्र मानलं जातं आणि दीप म्हणजे प्रकाश आणि हा प्रकाश अंधार, दुःख, नकारात्मकता आणि अज्ञान दूर करणारा मानला जातो. आणि अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित महिना आहे. या काळात भगवान विष्णूची भक्ती केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते असे शास्त्रामध्ये सांगितले आहे. त्यामुळे या महिन्यात भरभरून अशी भगवान विष्णूची सेवा केली जाते. आणि अधिक मासामध्ये भक्तिभावाने केलेले दीपदान अनेक जन्माचे पाप नष्ट करतात. त्यामुळे या महिन्यात आवर्जून दीपदान करावे. तर बघा, गरुड पुराण आणि इतर धर्मग्रंथामध्ये दीपदानाचे खूप महत्त्व सांगितले आहे. ज्या घरात रोज देवासमोर दीप लावला जातो त्या घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते असेही मानले जाते. आणि आपण आवर्जून दररोज न चुकता आपल्या घरामध्ये दिवा लावतो, म्हणजेच की दीप लावतो. विशेषतः अधिक मासात संध्याकाळी देवघरात किंवा मंदिरात दीपदान केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. यानंतर पाहूयात दीपदान कोठे करावेत. तर बघा, दीपदान अनेक ठिकाणी करू शकता. तर सर्वात शुभ स्थान म्हणजे एखादे मंदिर. तर तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये दीपदान करू शकता. विशेषतः भगवान विष्णू आणि कृष्ण मंदिरात दीपदान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. कारण अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे या महिन्यात भगवान विष्णूच्या मंदिरात आवर्जून तुम्ही दीपदान करावे. याने आपले जे काही पाप आहे तर ते नष्ट होण्यास मदत होते. त्यामुळे भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या मंदिरामध्ये दीपदान करावे. त्यानंतर तुळशी वृंदावनाजवळ दीप लावणे देखील खूप शुभ मानले जाते. कारण तुळस माता भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असल्यामुळे आपल्याला न चुकता आपल्याला आपल्या घरासमोर तुळशी वृंदावनामध्ये दीपदान करायचे आहे, म्हणजे दीप प्रज्वलित करायचा आहे. तर या अधिक महिन्यामध्ये न चुकता तुम्हाला तुळशी वृंदावनाजवळ देखील दीप प्रज्वलित करायचा आहे, म्हणजे दीपदान करायचे आहे. त्यानंतर जवळ तुमच्या एखादी नदी, तलाव किंवा पवित्र जलाशय असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही दीपदान करू शकता. पाण्यात तरंगणारा दीप अत्यंत सुंदर आणि पवित्र मानला जातो. त्यामुळे आवर्जून तुम्ही नदी, तलाव किंवा एखाद्या पवित्र जलाशयासमोर किंवा जलाशयामध्ये तुम्हाला दीपदान करायचे आहे. काही लोक पिंपळाच्या झाडाजवळ दीप लावतात, तर काही जण गोशाळेत किंवा गायीसमोर दीपदान करतात. याने देखील अत्यंत पवित्र आणि शुभ असं मानलं जातं. त्यामुळे तुम्ही आवर्जून एखाद्या पिंपळाच्या झाडाच्या समोर किंवा झाडाजवळ जाऊन दीपदान करावे. आणि जर बाहेर जाणे शक्य नसेल तर घरातील देवघरात भक्तिभावाने दीप लावला तरी तेवढेच पुण्य मिळते. पण या महिन्यामध्ये दीपदान करणे अत्यंत पवित्र मानलं जातं, म्हणून आपल्याला न चुकता या महिन्यामध्ये दीपदान करायचं आहे. यानंतर जाणून घेऊया की दीपदान कसे करावे. तर बघा, दीपदान करण्यापूर्वी आपल्याला संध्याकाळी किंवा सकाळी स्नान करायचं आहे. तर तुम्ही सकाळी जर दीपदान करणार असाल तर तुम्हाला स्वच्छ स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्रे परिधान करायचं. त्यानंतर बघा, देवघर स्वच्छ करा, म्हणजे देवपूजा वगैरे आवरून झाल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती घ्यायची आहे. भगवान विष्णूचा फोटो नसेल, मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती देखील घेऊ शकता. तर तुम्हाला बाळकृष्णाची किंवा भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो घेऊन त्यावर तुम्हाला पहिल्यांदा अभिषेक करून मग आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची आहे. आणि पूजा झाल्यानंतर भगवान विष्णू किंवा बाळकृष्णांना तुम्हाला फुले अर्पण करायची आहेत. त्यानंतर गंध अक्षदा अर्पण करून आता मातीचा किंवा पितळेचा दिवा घ्यायचा आहे. तर त्यामध्ये आपल्याला तूप किंवा तिळाचे तेल टाकायचे आहे. तर बघा, भगवान विष्णूच्या मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्ही तिळाचं तेल टाका आणि बाळकृष्णाचा जर फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्ही आवर्जून तुपाचा वापर करा आणि तुपाचा दिवा लावा. तर आता आपल्याला वात कशी लावायची आहे. तर बघा, 33 वातीची एक वात केली तरी चालेल किंवा तुम्ही 33 वेगवेगळ्या वाती लावल्या तरी चालेल. या प्रकारे तुम्ही
भगवान विष्णू आणि बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर दीप प्रज्वलित करून आपल्याला ही सगळी पूजा करताना, दीप लावताना आपल्याला ओम नमः भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र देखील अत्यंत पवित्र आणि अत्यंत फलदायी मानला जातो. म्हणून आपल्याला आवर्जून या महिन्यामध्ये देखील तुम्ही पूर्ण महिनाभर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जर जप केला तरी देखील तुमचे जे पुण्य आहे तर ते अधिक वाढण्यास मदत होते आणि तुमच्या हातून कळत न कळत काही पाप घडले असेल तर ते दूर होण्यास, ते नष्ट होण्यास मदत होते. म्हणून तुम्हाला न चुकता या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर दीप प्रज्वलित झाल्यानंतर हात जोडून आपल्याला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि आपली मनोकामना जी आहे ती सांगायची आहे. त्यानंतर तुम्हाला शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनाम किंवा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा श्री विष्णवे नमः या मंत्राचा देखील जप करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला भगवान विष्णूची देखील सेवा करायची आहे. तर आता अनेक लोक विचारतात की दीपदान कोणत्या दिवशी करावे. तर अधिक मासातील गुरुवारी, एकादशी दिवशी, पौर्णिमा किंवा अमावस्या ह्या दिवशी तुम्हाला दीपदान करायचे आहे आणि हे दिवस अत्यंत शुभ मानले जाते. म्हणून तुम्ही या दिवशी दीपदान करू शकता. विशेषतः संध्याकाळची वेळ जी आहे ती दीपदानासाठी अत्यंत उत्तम मानली जाते. म्हणून संध्याकाळच्या वेळेला तुम्ही दीपदान करावे. तर आता जाणून घेऊया दीपदान केल्याने काय प्राप्त होते. तर बघा, शास्त्रानुसार दीपदानामुळे घरातील नकारात्मकता दूर होते, मन शांत राहते आणि घरात सुख समृद्धी वाढण्यास मदत होते. त्यानंतर आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. आणि असेही मानले जाते की दीपदानामुळे पितृदोष आणि ग्रहबाधा कमी होण्यास मदत होते. आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे किंवा नकारात्मक ऊर्जा आहे तर ती जाण्यास मदत होते. म्हणून दीपदान आवर्जून करावे. आता ज्या लोकांच्या जीवनात सतत अडथळे येतात, कामे होत नाहीत, मानसिक तणाव वाढतो, अशा लोकांनी श्रद्धेने दीपदान करावे असे सांगितले जाते. आणि दीपदान करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी. तर बघा, दाखवण्यासाठी नाही तर भक्तिभावाने आपल्याला दीपदान करायचे आहे, तरच आपल्याला पुण्य प्राप्त होते असेही मानले जाते. म्हणून आपण दिखावा न करता एकदम श्रद्धा आणि विश्वास ठेवून आपण दीपदान करावे. तर यामध्ये आपल्याला कोणताही अंधविश्वास दाखवायचा नाही किंवा अंधश्रद्धा बाळगायची नाही. जी सेवा आपण भक्तिभावाने करतो ती सेवा आपल्याला अत्यंत फलदायी ठरते. त्यामुळे कोणताही दिखावा न करता आपल्याला ही सेवा करायची आहे. त्यामध्ये दिवा जो आहे तो छोटा घेतला तरी चालेल. तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जसा दिवा भेटेल तसा तुम्ही दान करावा, म्हणजे त्याचं तुम्ही प्रज्वलन करावं. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अधिक मासामध्ये म्हणजे अधिक महिन्यामध्ये रोज छोटासा दिवा भगवान विष्णू समोर लावला तरी चालेल. त्याने देखील अत्यंत शुभ फळ मिळते असेही मानले जाते. म्हणून तुम्ही न चुकता जरी अधिक महिन्यामध्ये पूर्ण दिवस म्हणजे 17 मे ते 15 जूनपर्यंत जरी तुम्ही भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर तुम्हाला अभिषेक करून दीप लावायचा असेल किंवा तुम्ही अखंड दीप देखील लावू शकता. 1 महिनाभर तुम्हाला अखंड दिवा जरी लावायचा असेल, अखंड दिवा म्हणजे तो दिवा जो आहे तो अजिबात शांत झाला नाही पाहिजे. तो दिवा 17 मेला जर तुम्ही लावला तर तो 15 मेपर्यंत चालूच असला पाहिजे, याची काळजी घ्यावी. तर असा अखंड दिवा देखील तुम्ही लावू शकता, म्हणजे असे देखील दीपदान तुम्ही करू शकता. आणि अनेक लोक तर या महिन्यामध्ये विशेष दीपदान देखील करतात. त्यामध्ये त्यांनी 33 दिव्यांचे दान प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन देतात. तर या पद्धतीने देखील दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जातील. तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही असे देखील प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन तुम्ही 33 दिव्यांचे देखील दीपदान करू शकता. या पद्धतीने तुम्हाला या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची सेवा करून त्यांना प्रसन्न करू शकता आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आपल्यावर आशीर्वाद जो आहे तो अखंड राहतो आणि त्यांची कृपा आपल्यावर राहिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यास मदत होते. म्हणून तुम्हाला आवर्जून अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूची सेवा करायची आहे आणि माता लक्ष्मीला भगवान विष्णूची सेवा करणे म्हणजे भगवान विष्णूची सेवा केल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे ती प्रसन्न राहते. म्हणून तुम्हाला न चुकता भगवान विष्णूची सेवा करायची आहे आणि या महिन्यामध्ये तुम्हाला भरभरून असे दान करायचे आहे. त्यामध्ये तुम्ही दीपदानाला अत्यंत महत्त्व देऊ शकता आणि त्यानंतर जर शक्य असेल तर तुम्ही कोणत्याही वस्तू यथाशक्ती दान देणे खूप महत्त्वाचं मानलं जातं.
तर बघा, शेवटी जी सेवा आहे तर ती महत्त्वाची आहे. यामध्ये भगवान जे आहेत म्हणजे भगवान विष्णू जे आहेत ते आपला फक्त भाव पाहतात, भक्ती पाहतात. तर त्यांना अजिबात दिखावा आवडत नाही. त्यामुळे तुम्ही न चुकता सेवा जी आहे ती मनातून करा आणि या सेवेने आपल्याला फळ जे आहे ते अधिक मिळतं. म्हणून तुम्ही न चुकता या सेवेचा लाभ घ्या आणि भगवान विष्णूची सेवा करा. आणि असेही मानले जाते की दीपदान केल्याने अकाली मृत्यू जो आहे तो टळतो आणि आपल्या कुटुंबामधील कलह जो आहे तो देखील कमी होण्यास मदत होते आणि आपले मन जे आहे ते शांत होते, सकारात्मक राहते. म्हणून या महिन्यामध्ये आवर्जून असे दीपदान करा. तर एवढीच माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि सगळ्यांचे मनापासून आभार.